प्रकरण घडलं चिखल्यामध्ये, बुलढाणा जिल्ह्यामध्ये, लोणार तालुक्यामध्ये. परंतु एक राज्याचा स्वयंघोषित नेता चिखला गावामध्ये येतो आणि धनंजय मुंडेवर टीका करतो आणि सांगतो की हे परळीतून झालं, हे खपवून घेतल्या जाणार नाही. अरे सरांगे, एक मिनिट बाबा, आम्ही जेवढे शांत आहोत तेवढे क्रांतिकारी सुद्धा आहोत. या गावामध्ये येऊन चिखल्यामध्ये तुम्ही भाषण करता आणि सगळ्यांना मायबळ म्हणून घेणारे लोक आहे. तुम्ही या ओबीसीचं नेतृत्व मग त्या पंकजाताई मुंडे असतील, त्या धनंजय मुंडे असतील, यांना संपवण्याचं काम करतात. जरंगे, तुम्ही साधे देशी दारू लुटायचे, तुम्ही अंबानीला काय काम करायचे तुम्ही? आम्हाला माहिती तुम्ही कोणी तयार केलंय. तुम्हाला तुमचा गुरु कोण आहे? तुमचा गुरु बारामतीमध्ये बसायचा. तुमचा गुरु आमचे राजेश टोपे साहेब आहेत. आणि तुम्हाला आमचं ओबीसीचं नेतृत्व संपायचं महाराष्ट्रातलं. हा घाट घालण्यासाठी मी हा कार्यक्रम केला. आणि आज तुम्हाला सांगतो, आणि प्रत्येक मायबोलीचा सन्मान करणारे लोक आहोत. ही मा जिजाऊंची जन्मभूमी आहे. मा जिजाऊंनी ज्या शिवाजी महाराजांना संस्कार दिले, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं, ती ही भूमी आहे. आणि जरांगे, तू मराठवाडा भेटू शकला असेल, पण विदर्भ तुझा बच्चा रोग नाही. विदर्भ तुझा बच्चा रोग नाहीये. जर तू या विदर्भामध्ये जातीमध्ये जर भांडण लावायला आला, या विदर्भातले मराठा कुणबी आहेत, आम्ही सुद्धा कुणबी आहोत, आम्ही सगळे ओबीसी आहोत. आमच्या या विदर्भामध्ये येऊन जातीत जर भांडण करायचा प्रयत्न केला तर जरांगे, तुम्ही एक दिवस येसाल पण वापस जाणार नाही. हे प्रदीप नागरे सांगतो, ते भगतसिंग झाला होता देशाच्या स्वातंत्र्यासाठी, आणि हा प्रदीप नागरे या ठिकाणी मृत्यूला पुढे गेला ओबीसीसाठी. एवढं लक्षात ठेवा. धनंजय मुंडेंचं राजकारण संपवायचं, पंकजाताई मुंडेंचं राजकारण संपवायचं. पण तुम्हाला एक चांगला गुरु भेटलेला आहे. तुम्हाला एक चांगला गुरु भेटलेला आहे. त्या गुरुचं नाव आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस. तुम्ही जर चाणक्य आहात तर ते 10 चाणक्य या खिशात ठेवतात आणि 10 चाणक्य या खिशात ठेवतात. एवढं लक्षात ठेवा. यापुढे सगळ्यांना विनंती करतो की आम्ही मराठा वंजारी भाऊ आहोत, सगळे एकत्र आहोत, आम्ही सर्व सुखाने नामदार आहोत. पण एका येऊन जर गाडी घालण्याचा प्रयत्न जरांगे केला तर पायावर लागतात जाणार नाही. एवढं लक्षात ठेवा.